जिंकत असताना सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम भायच्या निलेबन कुळगाव संघाच्या माध्यमातून। या ओव्हरमध्ये 2 षटकार पूर्ण ओव्हरमध्ये जर कोणत्याही बॅटरने ठोकले तर जगदीशजी कोंडिलकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। विष्णू शिंदे आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय सलामी जोडी आता दाखल झाली आहे स्ट्रायकिंग एरियावरती। विष्णू तर त्यांच्या साथीने नितेश। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला बॉल ऑन साइडला खेचला, मिड विकेटला फटका फसलाय आणि इथे गोलंदाज रुसलाय, कारण विकेट त्याला मिळाली असती ती देखील विष्णू शिंदेची, परंतु आता कॅच ड्रॉप। पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅचचे समीकरण आपण नेहमीच पाहिलंय। या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। आपण पाहतोय यश गोलंदाजी मार्कवरती दाखल झालं। यश मोरे पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळाली असती, परंतु फटका पूर्णपणे फसला आणि अखेर अरमान होते डीपमध्ये जेल त्यांना सोडलाय। नाराज येतो, परंतु याची किंमत मोजावी लागेल। विष्णू शिंदेला आपण पाहतोय मागील मॅचचा मार्दमास खेळाडू आहे, गोलंदाजी करत असताना आगीचे निखार त्याने टाकले कुळगाव संघाच्या विरोधात। त्यावेळेस ओमसाई कुळगाव संघ होता, 6 चेंडू त्याने निर्धाव फेकले होते। पहिलं मॅडम षटक या स्पर्धेतील आपण पाहिलंय आणि आता बॅटिंग करत असताना मी म्हणेन चांगली बॅटिंग करावी लागेल। हा देखील फटका चांगला आहे। मागील बॉलवरती जर जेल टिपला असतं तर इथे मात्र विष्णू शिंदे आउट झाले असते, परंतु इथे असं वाटलं होतं नितेश कोंडिलकरला की हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु भरपूर वेगानं ज्या अरमाननं मागील बॉलवरती चूक केली होती ना, तोच अरमान आता चुकीची दुरुस्ती करतोय, कारण जवळजवळ मिड विकेटवरून तो मात्र लॉंगांना पोहोचलाय आणि तिथे मात्र चेंडूला त्याने गॅदर केलाय। त्यामुळे सिंगल मिळते। सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय। धावफलक 2 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल। टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळतीये 2 धावा फलकावरती आता जोडले गेल्यात। या मॅचमध्ये यश कमबॅक करतोय, फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं खेचलाय पॉइंटला, एका टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। विष्णू शिंदे यांच्या जेल पहिल्या बॉलवरती सोडलाय, मी आधीच म्हटलं होतं याची किंमत मोजावी लागेल आणि अखेर बॉल सीमा पार। ओळख आहे विष्णू शिंदे यांची आणि का बॅटिंग करतोय, चौकार त्याने ठोकला। 40+ खेळाडू आहेत, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। हाफ ट्रॅकर होता, पंचाकडे पाहिलं होतं आशाभूत नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु नाहीये, पंच सहमत नाहीये, त्यामुळे डॉट बॉल। सलग 3 बॉल 3 षटकार जर आले वराडी टीमच्या कोणत्याही खेळाडूच्या बॅटमधून तर समीरजी कोंडिलकर यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी आहे। धावफलक तुम्हाला पार मिळेल, आता पूर्णपणे स्थिरावलंय। या मॅचमध्ये धावफलक तुम्हाला पार मिळते। टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्या। हा ट्रॅकर होता, इथे फक्त दिशा दिली आहे। ऑन साइडला फाईन लेगला क्षेत्ररक्षकाला संधी देखील नाहीये, हलून देखील दिलं नाहीये, बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईन। धावफलक पुढे आता पुढे सरकतो। टीमची टोटल आता 10 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील। जशा जशा धावा येतील ना तसं तसा प्रत्येक बॉलवरती आठवण होईल विष्णू शिंदेची, कारण पहिल्या बॉलवरती त्याचा जेल सोडला, त्यामुळे याची किंमत मोजावी लागेल। आमच्यासोबत नैतिक विष्णू धुळे आहेत स्कोररच्या भूमिकेत, क्रिकेटची त्याला भरपूर आवड आहे, त्यामुळे तो देखील रात्रीचे 2 वाजेपर्यंत या मैदानावरती उपस्थित असतो। यावेळी देखील टॅप करण्याचा प्रयत्न होता, अंडरम बॉक्स टाईडने फटका खेचलाय। दोन्ही खेळाडू आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पंचांनी घेतलाय DRS। चला आपण चेक करू नक्की घडले काय। काहीसा इशारा मी म्हणेन नितेश देखील केला होता, परंतु पाहावं लागेल आता घडले काय। तोल्पाच्या भूमिकेत आर्यंत विनोद धुळे आहेत आमच्या सोबत, आणि खरं तर या पंचकृषीतील उभरता सितारा म्हणून आर्यन विनोद धुळेची ओळख आहे, कारण चांगला समालोचन तो देखील करतोय। याच दरम्यान आपण पाहतोय
क्रिकेटला धर्म मांडणारं व्यक्तिमत्व संजय भाऊ कराळे यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे सनीदादा इरमाळी यांचं आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय पुन्हा व्यासपीठ आता गजबजला आहे, कारण मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय एक नामांकित पुरस्कृत म्हणून ज्यांची ओळख आहे बाबाजी धुळे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांच्या साथीनं पप्पूदादा धुळे हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. समीर शेठ धारवे साहेबांचं आगमन झालं आहे, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. OUT फलंदाज बा स्वागतम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीचे 40+ एक चांगले खेळाडू संजय भाऊ कराळे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय जोविली गावचे उद्योजक आमचे सनीदादा इरमाळी यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर देवेंद्र मालुसरे साहेब यांचं अकबर झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडून आम्हाला पंचम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, रोख रक्कम 25,000 रुपये धनराशी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून या मागचा आनंद घेत असताना आपण पाहतोय खरं तर जोविलीकरांची स्पर्धा. शर्मा जी आपको आना है, एक टाबर लाइट ऑफ हुई है, आना है आपको. जोबिलीकर ही चषक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि बालचंद्रजी माळी हे देखील मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा त्या टावरचे इथे जे माणसं आहेत आपणास विनंती आपण थोडंसं जे प्रेक्षक आहेत थोडंसं आपण दूर उभे राहा. टावरपासून आपण थोडंसं लांब थांबा. चला आपण गेम ऑन करू, कारण तितका उजेडा भरपूर आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. नवीन बॅटर मैदानावरती मोहन आलेत, मोहन कोंडिलकर उर्फ बाळू हा खेळाडू तुम्हाला पाहायला. आणि षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती अरबाज बी आलेत गोलंदाजी बार्कवरती. 3 खेळाडू तुम्हाला अरबाज नावाचे पाहायला मिळतील, अरबाज ए, अरबाज बी आणि अरबाज सी असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, अपील अपील अपील, फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात विष्णू शिंदेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय, धक्के पे धक्का, फलंदाज बाद. SD ग्रुपचे सर्व युवा उद्योजक सूर्यकांत डायरे यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानावरती आता दाखल होतं, यंगस्टर खेळाडू तुम्हाला पार मिळतील. खरं तर मैदानावरती करण अनिल भोपी हा खेळाडू आता दाखल होतोय. धावफलक पूर्णपणे स्थिर लावलाय, 10 आकड्यावरती धावफलक. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता, तिलकरत्न दिलशान
च्या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसला आणि अखेर डॉट बॉल. यंगस्टर खेळाडूचा भरणा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल टीम बोराडे संघाच्या माध्यमातून. आज निखिल धुळे देखील टीममध्ये नाही आहेत. फटका चांगला आहे परंतु फटका फसलाय डीप मध्ये. खेळाडू अरबाज सी बॉल लावून फेक करतील. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा इथे मिळतात. जेल का स्वीकारला नाही याच गोष्टीची चर्चा आता मैदानाच्या मध्ये होतीये साऱ्या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु मी म्हणेन जजमेंट कुठेतरी चुकलं असतं याच अनुषंगानं थोडंसं मागे राहिलं आहे अरबाज सी. आणि इथे आपण पाहतोय 2 धाबा एक पडत जात आहेत. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जावेदला तुम्ही पाहताय जो संघाला लीड करतोय. एक चांगला खेळाडू आहे जावेद. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट जावेद नेहमीच खेळलाय आणि जसं आता इथे मात्र 2 धाबा आल्यानं तो मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या अगदी लगत आला. अरबाज या वेळेला देखील घडलंय काय पाहावं लागेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आता अजून एक धक्का लागतो टीम वराडे संघाला. फलंदाज बाद. नवीन खेळाडू बंदरावरती आता दाखल होतोय ओमकार. या वेळेला देखील गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 4 बॉलचा खेळ आतापर्यंत मी म्हणेन संपन्न झाला. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. टीव्ही स्क्रीनवरती 4 चेंडू दाखवले जातात परंतु 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. त्यामुळे धावफलक फक्त आणि फक्त 12. फटका चांगला आहे. एक सिंगल इथे मेल शंकात नाहीये. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि पंचांनी घेतलाय DRS. नॉट आउट. त्यामुळे सिंगल धाव आता फलकावरती ऍड होईल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 12 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला या मॅचमध्ये. अजूनही 12 बॉलचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 गुणची मॅच आहे कारण सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. जोबिलीकर चषक ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे. सुरेशजी चिंतामण धुळे, विष्णूजी चिंतामण धुळे, रमेशजी धुळे सँडी आणि त्यांच्याबरोबरीने आपण पाहतो आमचे सुनील धुळे असतील, सागर धुळे असतील. सर्वांची भरपूर मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. तुषार धुळे असतील जे मात्र सातत्याने या स्पर्धेमध्ये यांच्या माध्यमातून आपण पाहतो हे आयोजन आणि नियोजन करण्यात आलं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. नेहमीच ज्यांनी मात्र ओपन गटातून देखील मोठमोठे संघ बांधलेत ते आमचे बाबाजी धुळे यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 तनवीर राऊंड विकेट. तनवीरचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. साहिलनं एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता ओमकारला देखील लागेल फलंदाज बाद.
बॅटर मैदानावरती दाखल होतात. आपण पाहतोय खरं तर मोहनला इथे मात्र स्ट्राईक मिळाला नाहीये आणि सध्याच्या घडीला अमोल संतोष कोंडिलकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. संजयजी पिलके हे देखील जोडले गेलेत, त्यांचे बरपूर्वक स्वागत. राऊंड द विकेट. इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे अजून एक डॉट बॉल ची आता समाप्ती होत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सुरेश धुळेला देखील आपण पाहतोय, जो मात्र भरपूर चांगली कामगिरी करतोय. भरपूर चांगली कॅमेरा वर्किंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल सुरेश धुळेच्या माध्यमातून. रिया मंडप डेकोरेटर्स त्यांचे आपण आभार व्यक्त करू. संदीपजी धुळे असतील, भाऊ धुळे असतील, आमचे शर्माजी असतील, त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये छाप सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि नेहमीच डे नाईट क्रिकेट स्पर्धा असेल आवर्जून पहिलं नाव रिया मंडप डेकोरेटर्सचं असतं, कारण भरपूर चांगली कामगिरी रिया मंडप डेकोरेटर्स करत असतात. त्यामुळे रिया मंडप डेकोरेटर्स यांचं देखील आपण कौतुक करू. अपील इथे होती फर्नस बाद. धावफलक 14. संदेश पाटील आलेत नवीन बॅटर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संदेशला या मॅचमध्ये आता एक वेगळा संदेश द्यावा लागेल, कारण धावफलक आपण जर पाहिलं तर जवळजवळ तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती आपल्याला पार मिळत आहे, परंतु आतापर्यंत फक्त 14 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे या मॅचमध्ये आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं या मॅचमध्ये, परंतु आतापर्यंत तसं काही चित्र पाहायला मिळत नाही आहे. असं वाटलं होतं पहिल्या बरोबरती विष्णू शिंदेची कॅच ड्रॉप झाल्यानंतर धाबांचा डोंगर आता उभा राहील, परंतु पुन्हा एकदा विष्णू शिंदेला शांत करण्याचं काम मैदानावरती केलं टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जोबिली बी विरोधात सत्संग शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन म्हणून ते आपण टॉससाठी लवकरात लवकर या. विशाल पोपे हे देखील जोडले गेले, त्यांचे बरपूर्वक स्वागत आहे. जोबिली बी टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आले, त्यांचे बरपूर्वक स्वागत आहे. 15 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात आणि आता धावफलक आपण पाहतोय कासवाच्या गती पुढे जात असताना स्लो बट स्टडी हे समीकरण तुम्हाला जरूर पार मिळेल. इथे देखील बेगीट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतात आणि अखेर फरदत बाद. अजून एक धक्का लागतोय टीम वराडी संघाला. अमोल बॅक टू दी पवेलियन. चला पाण्याची मागणी केली जाते, तोच जा आपण पाणी घेऊन. कुळगाव.
3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 18 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सलमान आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला या बॅचमध्ये. त्यामुळे अजूनही 6 चेंडूमध्ये जर कमीत कमी 15 धाबा आल्या ना टीम वराडे संघासाठी तर एक पाटीन टोटल उभी राहू शकते. कारण चांगले गोलंदाज वराडे टीमकडे देखील आपल्याला पार मिळतील. पहिला बॉल लाईन खराब आहे. पंच वळतात. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी केलाय. त्यामुळे धावफलक आता पुढे सरकतोय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चर्चा सुरू होती. कमीत कमी 30 ते 35 धाबा या मॅचमध्ये म्हणल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल उभी राहणार आहे. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं कुळगाव टीम ओमसाई कुळगाव संघ खेळत होता. त्यावेळेस मात्र 6 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाजी करत असताना विष्णू शिंदेच्या माध्यमातून. त्यामुळे गोलंदाजी लाईनअप भरपूर चांगली टीम वराडे संघाची देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न देखील इथे संपन्न होते. 22च्या स्वरूपात मिळेल ती सिंगल. धावफलक 17 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहावं लागेल. दोन्ही संघ आपण पाहतोय मेहनत करतायत. मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. परंतु आज मी म्हणेन पहिल्या सामन्यामध्ये ज्यावेळेस भाईजान कुळगाव संघाच्या विरोधात एक ताकदवर संघ होता त्यावेळेस आपण पाहिलं खरं तर टॉस जिंकत असताना सत्संग शिरगाव बी संघाच्या अगेन्स्ट त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल 54 धावा उभारल्या आणि 55 धावाचं टार्गेट ठेवलं होतं. 5 ओव्हरमध्ये तो सामना थांबवला टीम भाईजान कुळगावनं. परंतु आता या मॅचमध्ये टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि हो आम्ही बरोबर आहोत हे त्याने सांगितलंय. कारण आपण पाहतोय जवळजवळ 4थ्या षटकाला सुरुवात झाली परंतु धावफलक फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस तुम्ही पाहताय सलमान आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे या मॅचमध्ये. परंतु दोन्ही बॅटर आपण पाहतोय खरं तर एका बाजूला आपल्याला यश पार मिळेल आणि त्याच्या साथीनं संदेश पाटील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. या वेळेला देखील ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक पूर्णपणे थांबलाय. 18 धावा फलकावरती जोडले गेल्यात. जबरजबर आपण पाहतोय 21 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय. त्यामुळे अजूनही 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. गुरदस्त यार हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न पंच बळतायत. इशारा काय करतील पाहावं लागेल. लेगस्टिकच्या बाहेर हे पंचांनी सांगितले त्यामुळे आता व्हाईट बॉल. धावफलक आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना सिंगल डबलला प्राधान्य देण्याचं काम केलं जात आहे या मॅचमध्ये. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालंय खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलंय त्यांचे देवेंद्र बालुसरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जोवेली बी विरोधात सत्संग शिरगाव ए दोन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. या वेळेला देखील लाईन थोडीशी खराब आहे परंतु घडले काय 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा आता वेगाने पुढे सरकत असताना सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे. देवेंद्र माळुसरे साहेब असतील त्यांच्या साथीनं सनीदादा इरमाळी असतील संतोषजी इरमाळी असतील मुख्य व्यासपीठावरती आपल्याला जरूर पार मिळतील. चर्चा सुरू आहे त्यामुळे त्यांचंही आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. सलमान निसारबाई आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेलेत या मॅचमध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लाईन थोडीशी खराब पाहिली तिथे मात्र 2 धावा देखील 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाला कारण 2 बॉल वाईट टाकलेत. 1+1 एक धाव तिथे मिळाली. सलमान फटका चांगला आहे गॅपमध्ये घेतला मड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. शाबासचा इशारा जरूर पोचला होता. खरं तर आर्यंत धुळीच्या माध्यमातून जे तोलपान आहेत परंतु बॉल जसा अडवला ना तसा तो देखील थोडासा नाराज झाला आहे. हरकत नाही आहे क्रिकेट आहे
कभी खुशी कभी गम हे चित्र आपण नेहमीच पाहिले. आर्यनला अजून खूप मोठा व्हायचं आहे आणि या पंचकृषीमध्ये एक चांगला समोरचक म्हणून आर्यनला देखील आम्ही तयार करणार आहोत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फर्निचर बा. शेवटचा एक बॉल आता शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. नवीन बॅटर समीर कोंडिलकर आता मैदानावरती दाखल झालेत. पाच बॉलचा खेळ संपन्न झालाय. 23 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय. शेवट गोड केलाय समीर कोंडिलकरनं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय त्यामुळे धावफलक आता 29. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 30 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि जशी मात्र सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक योगीजी मडवी सर. आपण टॉस करूया. जोविली बी आणि सत्संग शिरगाव ए. देवेंद्र माळुसरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. या आपण टॉस करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत जोविली बी आणि सत्संग शिरगाव ए. काटा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय जोविली बी या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. जोविली बी वॉन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. विद्यमान सामना सुरू आहे. ऐकूया आपण योगेशजी मडवी सरांचा आवाज खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. आदरणीय देवेंद्रजी माळुसरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती बाबाजी धुळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्र माळुसरे साहेबांचा इथे सन्मान करूया. ज्यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. रोख रक्कम 25,000 रुपये आणि साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. त्यानंतर आदरणीय संजयजी कराले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मानकिवली गावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय संजय कराळे साहेब इथे उपस्थित आहेत. किशोरजी धुळे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करूया. संजय कराळे साहेबांचा इथे विशेष सन्मान करतोय. सूर्यकांत धुळे साहेबांना विनंती असतील आपल्या शुभ हस्ते आपण रोहित राऊत साहेबांचा इथे सन्मान करूया. रोहित राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
आदरणीय राकेशजी शिंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. राकेश शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. चंद्रकांत धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण राकेश शिंदे यांचा इथे सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती टार्गेट छोटं आहे, परंतु कोणतेही लक्ष्य छोटं किंवा मोठं नसतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि आदरणीय राकेशजी शिंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. ऐकूया आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी यांचा आवाज. थैंक यू सो मच रोशन, थैंक यू सो मच राहुल. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है जोविलीकर ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. आज है तीसरी रात और तीसरा रात का ये शानदार सेकंड राउंड का पहला मुकाबला. पहले सत्र में बल्लेबाजी करते समय वराडे टीम ने 39 रन जोड़े और 40 रनों का टारगेट. गेम स्टार्ट. पहली गेंद भाईजान सेकंड के ऊपर, जिनके नाम से टीम जानी जाती है. पहली गेंद अरबाज एब और निसार से यानी कि भाईजान 9 सेकंड के ऊपर. तीस रनों का टारगेट है. 40 रन, बिल्कुल 30 रन का टारगेट है. स्कोरर मिस्टेक, ये छोटी मोटी मिस्टेक होती रहती है. उनतीस रन बने थे, 30 रनों का छोटा सा टारगेट है. इस बार बढ़िया शॉट मिड विकेट के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. यह पहला शानदार छक्का के बल्ले से. तर याच दरम्यान भजन सम्राट उत्कृष्ट मृदुंगमणी अजय भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं हवाई सफर. चेंडू गेला सीमारेखा बाहेर. षटकार. अरबाज शेख की बल्ले से 2 लगातार छक्के देखने मिले. क्या खूबसूरत बल्लेबाजी. टारगेट छोटी है मगर बल्लेबाजी उससे भी बढ़िया है. बिल्कुल यहां पर बराडे टीम आपको यहां से रनों के ऊपर अंकुश लगाना है तो विकेट के ऊपर विकेट दबाव डालना पड़ेगा, तो जाकर आप मुकाबले में बने रहेंगे. टारगेट है 29 रनों की और 30 रनों की. अभी तक तो बात करेंगे, केवल 3 गेंदें फेंकी है. फिर एक बार हवाई यात्रा. डीप के ऊपर से गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार छक्का. के कमाल की पारी. वाह भाई वाह. अरबाज शेख जिनका बल्ला माशाअल्लाह, कमाल की बल्लेबाजी. आज पूरी तरह से इंप्रेसिव करते हुए यहां पर भाईजान कुलगांव टीम पहले मुकाबले में जीत हासिल की. दूसरा मुकाबला जीत की कगार पर है. फिर एक बार, इस बार भी टाइमिंग है, खिलाड़ी नहीं पहुंच पाए. इस बार एक्स्ट्रा कवर में जब तक गेंद को फील करे तब तक 2 रन का इजाफा. और इसी 2 रन के साथ रन संख्या पहुंची 21 के ऊपर. 21 रन बन चुके जीतने के लिए. आप चाहिए केवल 9 रन. शायद इसके बाद जो मुकाबला होगा जोवेली बनाम शिरगांव के बीच मुकाबला होगा. इक्कीस रन पहला ओवर काफी महंगा साबित होगा. 30 रनों का टारगेट था. लग रहा था कि इस मुकाबले में वराडे टीम अच्छी गेंदबाजी करेंगी, मगर पहली गेंद को गेंदबाज को टारगेट किया. विष्णु के ऊपर प्रहार किए. 5 गेंद में 21 रन उन्होंने खर्च किए. अगला मुकाबला दोनों टीमें रेडी रही है. जोवेली बी बनाम शिरगांव ए के बीच मुकाबला. ये देखिए स्विच हिट करने की कोशिश, विकेटों के पीछे गेंद को रोकने में कामयाब. अंतिम गेंद के ऊपर एक रन आई. ओवर की समाप्ति स्ट्राइक अपने खाते में रखी. और अरबाज शेख की बात करेंगे. 21 रन की शानदार पारी और टीम की टोटल 22 रन.
छक्के मारने वाले बल्लेबाज को देवेंद्र दादा, चेक. प्रीतेश दादा, देवेंद्र मालुसरे, इनकी तरफ से 501 रुपए का इनाम. चेक. आमचे राणाबाई यांचं आगमन झालंय. शेखरजी गायकवाड, स्वागत आहे आपलं. आज खरं तर वर्षातील खास दिवस स्वप्नीलजी धुळे यांचा वाढदिवस आहे. खरं तर आयोजकाच्या भूमिकेत आहेत, त्यांचे आपण मनपूर्वक आभार करू. आणि खास करून आज पुन्हा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून स्वप्नीलजी धुळे यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. आणि त्यांचा वाढदिवस आपण अलिबागला सेलिब्रेट करणार आहोत, ही देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, त्यामुळे त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. 21 रन की शानदार पारी. फिर एक बार आक्रमण, इस बार ऑन साइड में फील्डर तैनात है डीप में, और जब तक गेंद को रोके तब तक एक सिंगल आई. इसी सिंगल के साथ डबल की कोशिश है. फील्डर ने थोड़ी सी गलती की और नतीजा रन 1 की जगह 2 बदल चुके हैं. अब मुकाबला हाथ से निकलता हुआ, क्योंकि रन संख्या पहुंची 24 के ऊपर. जीतने के लिए 6 रन की आवश्यकता. 24 में से 23 रन की पारी अरबाज सेकने के लिए मैदान के ऊपर. भाईजान कुलगांव मुकाबला जीत की कगार पर खड़ी है. 30 रनों का छोटा सा टारगेट मैदान के ऊपर. ओ अच्छी गेंद थी, बिल्कुल यहां पर विकेटों के पीछे, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल प्राप्त किया. आप दोनों बल्लेबाज भी जानते हैं कि सिंगल डबल से रन बनाएंगे तो बड़े आसानी के साथ हम ये मुकाबला जीत सकते हैं, और बिल्कुल अब जीत की कगार पर खड़ी है. 5 की आवश्यकता है. अगले मुकाबले की तैयारी जोवेली बी बनाम शिरगांव ए के बीच. दोनों टीमें आइए हमारे मंच के सामने, बिल्कुल आपको प्रस्थान करना है जो कि अगला मुकाबला आपका होगा. जोवेली टीम वन द टॉस एंड डिसाइड टू बॉल फर्स्ट. पहले फील्डिंग करने का डिसीजन उन्होंने लिया. तो आइए जोवेली टीम और शिरगांव टीम, आप भी आइए. बिग फाइट मुकाबला अगला होगा, सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला, उसके बाद अंतिम मुकाबला. अच्छी डिलीवरी, फिर एक बार गेंद को हल्के तो से खेला, एक सिंगल निकालते हुए. भाईजान को पहली मर्तबा स्ट्राइक मिली थी और उन्होंने एक सिंगल निकालकर केवल स्ट्राइक को रोटेट किया. उन्होंने देखा कि एक तरफ अरबाज शेख आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं और बिल्कुल उन्हें मौका दिया. ये होते बड़ी खिलाड़ी की पहचान, जो हमेशा एक अच्छे खिलाड़ियों को मौका देते हैं. और इस समय अरबाज शेख सेकंड के ऊपर बल्लेबाज है. 4 की आवश्यकता. इस ओवर की गेंदें 3 हो चुकी है, यानी कि अभी भी 15 गेंदें शेष हैं. कदमों का इस्तेमाल, इनसाइड आउट. गेंद जब तक फील्ड करे, फील्डर पहुंचा आगे. भाई गेंद निकल चुके बाउंड्री लाइन के बाहर. धन 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 करती हुई 4 रन, और यह मुकाबला जीत लिया. मैदान के ऊपर भाईजान कुलगांव टीम ने शानदार जीत हासिल की. बड़ी जीत मैदान के ऊपर. त्यामुळे आता हळूहळू प्रेक्षक राजा देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. याच दरम्यान आमचे जोबेली गावचे उद्योजक उत्तमजी धुळे